मला आठवतंय की कॉलेजला असताना नंतर सुद्धा गुरुवार पडद्यावर देशभक्तीपर गाणी व्हायची. परंतु अलीकडे मी बऱ्याच वर्षामध्ये बघितलं की देशभक्तीपर गाणी 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल असं कार्यक्रम होण्याचं प्रमाण कमी कमी होत चाललं. गेल्या 3-4 वर्षापासून गावापाहिजे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहेत. आणि मुकुंद फडके आमचे जे सकाळचे माजी संपादक, ऐकूचे माजी संपादक, लोकवरचे माजी संपादक आणि त्यापेक्षा सध्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पेपरला अग्रलेख हे दिलेत असतात आणि त्यांचा चित्रपट आणि चित्रपटाच्या गाडीचा प्रचंड अभ्यास आहे. म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळी माहिती देतात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही, पण मोहम्मद रफी आणि सुमन कल्याण त्यांची गाणी का आली ती तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही. ह्यांची गाणी का आली दोघांची? तर लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांची भांडणं झाली आणि त्या भांडणाचा फायदा सुमन कल्याणपुरेला झाला. सुमन कल्याणपुरे आवाज चांगलाच होता, आवाज नाही, पण संधी मिळणं सुद्धा महत्वाचं होती. संधी त्यांना मिळाली आणि ह्याच्या विरुद्ध लता मंगेशकर मोहम्मद रफीचं भांडण झाल्यामुळं लता मंगेशकरने महेंद्र कपूरला संधी मिळाली. तेव्हा असे पण काही कार्यक्रम आता आम्ही घेऊ करतो. ह्या सुद्धा माहिती आपल्याला वेगवेगळ्या कळत असतात. जसं मोहम्मद रफीच्या संदर्भातलं की ते हाजला गेले. हाजला जाऊन आल्यानंतर त्यांना तिथं मौलवीने सांगितलं की गाण्याचे कसले पैसे घालतात. मग त्यांनी ती गाणी म्हणायची बंद करून टाकली. मग त्यांची मला वाटतं नवशात त्यांची गुरु त्यांनी त्यांची समजूत काढली. 7-8 त्यांच्या घरची पण परिस्थिती बिघडायला सुरुवात झाली आणि मग त्यांनी पुन्हा गाणी म्हणायला सुरुवात केली. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला माहिती होतात, विशेषतः कुटुंब फडके माहिती देतात. परंतु त्यांची इच्छा होती आणि अचानक धनश्री बागड्यांचा मला फोन आला की आम्ही असा कार्यक्रम करू इच्छितो, पण आम्हाला 15 ऑगस्टच्या आधीचा दिवस पाहिजे. म्हणजे काय म्हणतो काय पूर्वसंध्या म्हणतो. म्हणजे 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला हा असा कार्यक्रम होता. ही अतिशय बाब आहे. वाघमुळे आणि धनश्री बागडे ह्या ठिकाणी कार्यक्रम सादर करणार. युनुस शेख, मुकुंद फडके या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे मित्र क्षीरसागर सर उपस्थित आहेत. तर सर्वांचं मी स्वागत करतो. मी सध्या केसरीमध्ये स्वातंत्र्य लढावर घेतो आणि माझ्या लक्षात आलं की स्वातंत्र्य लढा किती महत्वाचा होता. म्हणजे आता उद्या जर 15 ऑगस्टला लेख येईल माझं विशेषतः त्याच्यामध्ये सूर्यसेनेवर लिहिलं होतं आणि त्याच्यानंतर मी आता लिहिलंय ते तारकेश्वर दस्तगिरी म्हणून. तर हा तारकेश्वर दस्तगिरी हा 23 वर्षाचा एक तरुण मुलगा, त्याला फासावर लिहिलं गेलं. कुणाबरोबर? सूर्यसेन बरोबर केले गेले. तेव्हा सूर्यसेनचं वय माझ्या माहितीप्रमाणे 40च्या आसपास. परंतु इंग्रजांना त्यांनी एवढा त्रास दिला होता, त्यांचा शस्त्रागार लुटलेला होता. इंग्लंड सापडत होता. तर त्यांना एवढे सैनिक मारले होते ब्रिटिश सैनिक त्या लोकांनी, त्यांच्यापैकी गॅंग सगळ्यांनी, की त्यांना फाशी नुसतं दिलं नाही. त्यांनी एवढे हाल केले की अक्षरशः हातोडीने दात फोडले, नखं अख्खीच्या बसली. त्यांना फासावर ओढत नेलं, त्यांची हाडं लोळत आणि त्यांना फाशी दिल्यावर सुद्धा त्या लोकांची ज्या बॉडी म्हणून हे नाटकं केली नाही, बंद धातूच्या पेटीमध्ये घालून ती समुद्रामध्ये गेली. हे सगळं माहिती पाहिजे आपल्याला आणि हे सगळं गाड्यात येत असतं. उदाहरणार्थ म्हणजे आज आपण देशभक्तीपर गाडी त्यावेळेला वंदे मातरम सारखं गाणं, देशभक्तीपरचं गाणं त्या काळचं हे स्वातंत्र्य लढ्याला उपयोगी पडेल. परंतु आज देशभक्तीपर गाणी सुद्धा आता नवीन देशप्रेम आपल्या मनामध्ये वेगळं पाहिजे. म्हणजे कशासाठी पाहिजे? पर्यावरणावर आपण लक्ष दिलं पाहिजे, आपण आरोग्यावर लक्ष दिलं पाहिजे, आपण लोकांना मदत केली पाहिजे, श्रीमंत गरीब याचा स्तर वाढता कामा नये, सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे. ही देशप्रेमाची गीत ही काय फक्त स्वातंत्र्यापुरती नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा देश आपला सगळ्यांसाठी सुखकारक राहायला पाहिजे ही सुद्धा बाब त्याच्यामध्ये मला महत्वाची. त्याच्यामुळं प्रत्येक कार्यक्रमात एखादी तरी देशप्रेम वर गाणं व्हायला पाहिजे असं मला वाटतं. पुन्हा एकदा मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मुकुंद फडकेला विनंती करतो की आपण या ठिकाणी बोलावं.
आपण मुद्दाम एक असं करतो की हा तुमचा कार्यक्रम म्हणजे लोकांच्या काय लक्षात ठेवेल. आता हे जे रेकॉर्डिंग होतं आपलं सगळं युट्यूबला जातं, त्यामुळे तुम्हाला 20 वर्षानंतर जो वाघ म्हणतील यस मी हा कार्यक्रम केला होता युट्यूबला अवेलेबल आहे. नंतर जी गाणी काही सगळी रेकॉर्ड आपण करतो. पहिली जी भाषणं आहे, पहिले सत्कार आहे, विशेषतः युट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतात. उद्या कुठलाही रेफरन्स पाहिजे झालं तर तुम्ही देऊ शकाल. म्हणून हा आपण प्रयत्न लोक येण्याच्या आधी, लोकांना काय इंटरेस्ट असतो असं नाही, त्यांना म्हणत बाद झाली तुमची बडबड, तर ही बडबड आपण तेवढ्यासाठी आधी करायची, पण ही बडबड त्यांना लोकांना उद्याच्या कालावधीमध्ये महत्वाची वाटू शकते. नमस्ते सर्वांना. आधी उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आपला देश खराच पाकिस्तानचा पण असतो, उद्या भारताचा एवढं शुभेच्छा सगळींना. सर्वात महत्त्वाचं, या सभागृहामध्ये आजपर्यंत 70-80 तरी कार्यक्रम झाले. काही देवानंद स्पेशल झाला, काही मोहम्मद रफी स्पेशल झाला, मनोज कुमार स्पेशल झाले, काही झाले. मी शिरीषरावांना म्हटलं आता 15 ऑगस्ट येतोय, आपल्याला देशभक्ती स्पेशल पण कार्यक्रम करायला पाहिजे. कारण नाहीतर असे विषय येतच नाही. देशभक्ती जर जागृत करायची असेल तर गाण्यांच्या माध्यमातूनच आपण करू शकतो. 77 वर्ष झाली, उद्या 77 वर्ष होत आहेत. 15 ऑगस्ट नंतर आपण 77 वर्ष स्वतंत्र झालो. पण जो तिरंग्याचा रंग आहे, तर प्रत्येकाने आपापला रंग आता वाटून घेतला. तिरंग्याचा रंग सगळे विसरले. प्रत्येक जाती धर्माला स्वतःचा रंग घेतलेला आहे. त्यांचे झेंडे त्यांच्या मेळाव्यांमध्ये, मोर्चांमध्ये दिसायला लागले. तिरंग्याच्या रंगाचं काय, हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी हा तिरंग्याचा रंग, जे 3 रंग आहेत, आणि 4था निळा रंग जो आहे, जो शांतीचं प्रतीक म्हणतो आपण, तो जर समोर आणायचा असेल, त्याला जास्त महत्त्व द्यायचं असेल इतर रंगांपेक्षा, तर देशभक्तीचं भावना आहे ती जागृत करणं, प्रज्वलित करणं आणि ती तीव्र करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मी आग्रहानं म्हटलं शिरीषरावने की आपण देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम घ्यायला पाहिजे. उद्या आता जिरबी स्टॉलच्या बाहेर मोठ्या स्पीकरवर गाणी ऐकलीच जातील. आपण ऐकतोच, दरवर्षी ऐकतो. ते भाग नाही तर जाता येतं, लोक ऐकतात. पण आपण जाणीवपूर्वक कार्यक्रम करणार आहोत की नाही, हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हे त्याबद्दल मी या तिघांचे पण आभार व्यक्त करतो की त्यांनी हे आवाहन स्वीकारलं आणि आज कार्यक्रम आपण तुम्ही करता, त्याबद्दल तुमचे तसे आभार. कारण पु ल देशपांडेंनी एक पुस्तक लिहिलंय, त्याच्यामध्ये एका गांधी टोपीचा प्रवास नावाचा एक लेख लिहिला. गांधी टोपीचा प्रवास. तर त्याच्यामध्ये काय लिहिले, 42चं जेव्हा स्वातंत्र्य युद्ध सुरू होतं, आपलं 42चा लढा जेव्हा सुरू होता, तेव्हा काही लोकांना अटक करत, मोर्चा निघाला, काही लोकांना अटक करून चालले होते. तेव्हा एका महिलेला पण अटक करत होती. तर त्या महिलेनं आपल्या अंगाचे सगळे दागिने काढले आणि एका दुसऱ्या, ज्याच्या डोक्यावर गांधी टोपी होती, त्या माणसाला दिले. म्हणजे हे दागिने तुमच्याकडे ठेवा, मी तुरुंगातनं बाहेर आले की मी घेऊन जाईल. ती म्हणजे तू माझ्याकडे विश्वास कसा काय ठेवतेस, मी तुला ओळखत नाही. म्हणजे तुमच्या डोक्यावर गांधी टोपी आहे ना, हाच माझ्यासाठी मोठा विश्वास आहे. आज परिस्थिती बघा, गांधी टोपी असणाऱ्याच्या डोक्यावर आपण कुठलाही विश्वास ठेवणार नाही. ही 77 वर्षात झालेला बदल. हा जर परत आपल्याला गांधी टोपीवरचा विश्वास, गांधीजींनी जे सत्य आणि अहिंसा सांगितलं, ते जर परत रुजवायचं असेल तर आपल्याला ही देशभक्तीची भावना रुजवावी लागणार. आणि ती गाण्यांच्या माध्यमातूनच होणार आहे. पण सुदैवानं आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीनं, मराठी चित्रपटसृष्टीनं एवढी चांगली गाणी दिली. म्हणजे तुम्हाला निवडायची असतील तर किती निवडून किती नको असं झालं असेल. इतकी गाणी, आता सुंदर सुंदर गाणी आहेत, देशभक्तीपर विषयांच्या चित्रपटावरची आहेत किंवा एखाद्या चित्रपटावर मधलं देशभक्तीपर गाणं नवीनपर्यंत. आता काय झालं, 77 वर्षामध्ये 3 पिढ्या झाल्या. 3 पिढ्या म्हणजे माझी त्यातली दुसरी पिढी आणि माझा मुलगाही 3री पिढी आहे साधारण. म्हणजे जो 77 साली 47 साली जन्माला असेल, ती जर पहिली पिढी धरली तर आपली आता 3री पिढी आहे. सगळं बदलत गेलं. 3ऱ्या पिढीपर्यंत सगळं बदलत गेले. आज मी MBAला शिकवायला जातो. परवाच टेस्ट केली पोरांची की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीमधला फरक काय. अनेकांना सांगता येत नाही MBAला शिक्षण घेणाऱ्यांना सुद्धा. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आहे आणि 26 जानेवारीला रिपब्लिक डे आहे, म्हणजे प्रजासत्ताक दिन आहे. यातला डिफरन्स कळत नाही. एका यूट्यूब चॅनलनं दरवर्षी ते करतात की रस्त्यावर चालणाऱ्या 10 तरुण मुलांना विचारतात 15 ऑगस्ट म्हणजे काय, 26 जानेवारी म्हणजे काय, सांगता येत नाही. ही परिस्थिती त्यामुळे. आणि 26 जानेवारीला काय होतं हे पण माहिती नाही. 15 ऑगस्टला पंतप्रधान भाषण करतात तर 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर भाषण करतात, हे पण अनेकांना माहिती. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितलं, ह्या जर सगळ्या गोष्टी पाहिजे असतील तर फक्त काही MPSC UPSC करणाऱ्या मुलांनी शिकायच्या ह्या गोष्टी नाही. सर्वसामान्य भारतीय नागरिकांना सुद्धा ही देशभक्तीची भावना मनात ठेवलीच पाहिजे. आणि हे काम करतात ही हिंदी गाणी, हिंदी किंवा देशभक्तीवरची गाणी आहेत. अगदी आपण शेवट, अगदी कालपर्यंतच्या पिक्चरमधली गाणी सुद्धा बघू. कालपर्यंत अगदी म्हणत नाही की शहीद दिलीप कुमारचा शहीद असेल, मनोज कुमारचा शहीद असेल किंवा नंतर हमदोलो मधले जे हम हिंदुस्तानी मधले जे गाणे छोडो कल की बात म्हणणारे ते गाणं असेल
ते नंतरचे अनेक गाणी असेल. मनोज कुमार तर खास भारत कुमार म्हणून स्पेशल झाला. भारत कुमारच होता. त्यानं देशभक्तीबरोबर काही समस्या हाताळल्या होत्या. शहीदमध्ये तर भगतसिंगांवरच होता. म्हणजे आता बघा, भगतसिंगाचा तो चित्रपट आणि नंतर भगतसिंगाचा 3 पिक्चर आले पण, तर ते काही गाणं गाजलं नाही. पण जे मनोज कुमाराचं शहीद होतं तिथलं गाणं मात्र मेरा रंग दे बसंती चोला आजही लोकप्रिय. आजही ते म्हटलं जातं, उद्या वाजणारच आहे, अशा प्रकारची गाणी वाजणार आहेत. म्हणजे मनोज कुमारनं समस्या हाताळताना देशभक्ती समोर आणली. काल्पनिक कथा जरी असली तरी क्रांतीमध्ये गाणी पण गाजली. क्रांतीमध्ये सुद्धा भारत मातेचं जे गाणं आहे ते सुद्धा त्यांनी गाजवलं. त्यानिमित्ताने देशभक्ती समोर आणली. असे अनेक आहेत. नव्या याच्यामध्ये आशुतोष गोवारीकरने स्वदेश पिक्चर काढला होता, जो दुर्दैवानं पडला. एवढा सुंदर पिक्चर मी तर खरं बघितला नाही. संथ होता, शाहरुख खाननं चांगलं काम केलं. त्यातलं जे स्वदेशमधलं गाणं ये देश आहे मेरा, हे देशभक्तीवर एक चांगली भावना असणारं गाणं आहे. मला माहिती आहे तुम्ही कुठली गाणी म्हणणार आहेत, फक्त मी सांगतो की अनेक गाणी अशी आहेत की तुम्हाला ते गाणं ऐकलं की स्फूर्ती येते. काही ये देश आहे वीर जवानों का म्हणल्यावर ते मोहम्मद रफीच्या सुरामुळेच तुम्हाला तीव्र चेतना निर्माण होते. काही मुकेशने पण काही तशी गाणी म्हणलीत, काही किशोर कुमारने म्हटलीत. या सगळ्यांचा अर्थ काय, तुम्ही देशभक्तीला हे करा. आज चित्रपट सुरू होण्यापूर्वी जेव्हा जनगण मन सुरू होतं तेव्हा त्याच्यावर उभं राहायचं का नाही याच्यावर सुद्धा वाद होता आपल्या भारतामध्ये. हा पण विषय आहे की त्याच्यावर मग एकमेकांना वादावादी एकमेकांच्या वरनं वाद निर्माण करणं हे सुद्धा गोष्टी होत असताना आपल्याला ही काळजीपूर्वक आणि जाणीवपूर्वक आपल्याला देशभक्तीची भावना रुजवावी लागणार. पण मी सांगतो काय, तिला रिस्पॉन्स मिळत नाही. वासुदेव बळवंत फडके नावाचा चित्रपट काही महिन्यापूर्वी आला, काही वर्षापूर्वी आला होता. जय विजय टॉकीज तेव्हा होतं मला वाटतं, राजलक्ष्मीला लागला होता. मी बघायला गेलो 17 माणसं होती, ते सगळे आम्ही फडकेच होतो. सगळे वासुदेव बळवंत फडके पिक्चर बघायला फक्त फडकेच होते 17, बाकी कोणी नव्हतं. म्हणजे असं आहे का की उद्या दुसरा कोणता चित्रपट आला तर फक्त त्यांनीच बघायचं असं नाही. पण ज्याला आपण आद्य क्रांतिकारक म्हणतो त्यांच्या चित्रपटाला पण गर्दी नाही. मागच्या वेळी सुधीर फडकेचा चित्रपट आला त्याला गर्दी नाही. बाबूजींचा पिक्चर आला होता. म्हणजे ज्यांनी देशभक्ती निर्माण केलेली अशा चित्रपट आपण फक्त मोर्चा काढले हे काढले की घोषणा देण्यापुरतं आपली देशभक्ती आहे का, तर खरंच मनापासून आहे. अनेकांना वाटतं देशभक्ती म्हणजे काय, आता आपण पारतंत्र्यात आहे, स्वातंत्र्यात आहोत, पण किमान सत्य अहिंसेचं पालन केलं, भ्रष्टाचार केला नाही, उगाच कुणाला दुखावलं नाही, तरी देशभक्ती केल्यासारखंच आहे. हे सगळं काम तुम्हाला गाण्यांच्या माध्यमातून तुमच्या समोर येतं. हे मी विचारपूर्वक जेव्हा असं इतक्या वर्षानंतर विचार करतो तेव्हा आता शेजारी सुद्धा आपल्याकडे आपला दुश्मन वाटतो अनेक. मग तर भांड्याला भांडा आपण घरातली लागायची, तर शेजाऱ्यांची भांडणी सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने विचार करतो. पण आपण भारतात राहतो, म्हणजे ही प्रादेशिकता अशी आहे की शेजारी बाहेरचा कोणाला की शेजारी एक होते, नंतर दुसऱ्या पेठेतील लोकांच्या विरोधात भांडण झालं की 2 पेठा एक होती. मग ते शहर एक होईल, मग नंतर सातारा विरुद्ध कोल्हापूर होईल, मग नंतर सातारा कोल्हापूर महाराष्ट्रातला असल्यामुळे महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक होईल, मग कर्नाटक सुद्धा देशाचा असल्यामुळे मग भारत विरुद्ध पाकिस्तान होईल. म्हणजे किती सब्जेक्टिव्ह आहे बघा की तुम्ही कोणत्या विचारात विचार करताय. तुम्ही गल्लीतले आहात, देशातले आहात, प्रदेशातले आहात, का कुठल्या परग्रहावरचे आहात, याच्यावरनं तुमची प्रादेशिकता आणि तुमची देशभक्ती ठरते. त्यामुळे आपल्याला काय करायचं, सुदैवाने एवढ्या सगळ्या लोकांनी अथक परिश्रम करून, मग जहाल पद्धतीने असेल किंवा मोबाईल पद्धतीने असेल, दोन्ही पद्धतीचा वापर करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. जेव्हा स्वराज्य मिळालं पण सुराज्य कुठं आहे असा अनेकांनी प्रश्न आजही विचारला जातो. स्वराज्य मिळाले पण सुराज्य कुठे, मग स्वराज्य मिळवून देण्याचं काम जर त्यांनी केलं असेल तर सुराज्य करण्याचं काम आपलं आहे. ते करायचं असेल तर किमान ही अशा प्रकारची गाणी ऐकून ती देशप्रेमाची भावना आपल्याला सातत्यानं तेवत ठेवावी लागणार. आज म्हणून परत एकदा मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल शिरीषरावांचे आभार. आणि हे माझ्या संकल्पनेला प्रतिसाद देऊन ही देशभक्तीवरची गाणी आज इथं आपली गायली जाणार आहेत, सादर केली जाणार आहेत, त्याबद्दल या जास्वंद ग्रुपचे सुद्धा आभार. धन्यवाद. अतिशय सुंदर असं फडके साहेबांनी भाषण केलं. आणि त्यातला एक विषय मी वाटत असला की आपण गांधी टोपीवर विश्वास ठेवत नाही. म्हणजे हा खरोखरच आपल्या आत्मचिंतन करण्याचा विषय आहे की आपण आज गांधी टोपी असल्या माणसं विश्वास ठेवत नाही. कारण तो बऱ्याच वेळा राजकारणी असतो आणि बऱ्याच वेळा तो गांधीवादी विचारापासून दूर गेला असतो, केव्हा तो दूर गेला असतो. हे जे पार्श्वभूमी असेल असं वाटतं की आपण ते आजकाल प्रत्येक गोष्टीला म्हणजे गांधीजी असतील, कुठली म्हणजे स्वातंत्र्य सेनानी असेल तर त्याला आज प्रत्येक ठिकाणी
म्हणजे दोन अर्थानं त्याला केलं जातं की एक मतप्रवाह असा आहे की ती व्यक्ती चांगली, एक मतप्रवाह आहे की ती अशी व्यक्ती असं आहे. असं प्रत्येक ठिकाणी झाले आणि हे आज इतकं वाईट वाटतं की हे लहानपणापासून बिंबवलं जातं. प्रत्येक समाज वेगळा झाला आहे, निळा रंग वेगळा झाला, हिरवा रंग वेगळा झाला आहे आणि कोणाचं केशर रंग हेही माहीत नाही. म्हणजे अशी परिस्थिती आहे. तर हे अगदी मनापासून पडतं. तर हे म्हणजे आता ही जी गाणी होणार, हिंदी गाणी देशभक्तीपर होणार, या निमित्तानं थोडं तरी मला असं वाटतं की आमच्याकडून अशी काही की आता आमचे सादरीकरण श्री वाघ सरकारला त्यांच्या सादरीकरण तुम्ही बघा की त्यांच्या निश्चित असं वाटतं की थोडं तरी तो हा देशप्रेमाचा विचार जर लोकांच्या मनात इनप्रिंटेड झाला तरी आम्ही म्हणतो आमचा कार्यक्रम सक्सेसफुल होईल असं वाटतं. मी 2 शब्द संपवतो. नमस्कार. दीपलक्ष्मी आणि गाणं ह्याचं एक अटूट नातं आहे आणि या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला श्री चिटणीस सरांनी हा कार्यक्रम घेतला. खरोखरच त्यांच्या मनापासून आभार मानतो. फडके सरांनी खरंच सांगितली गोष्ट आहे की देशभक्ती ही फार विरळच बघायला मिळते. ज्या गदर पिक्चरमध्ये सनी देओलनं सुंदरपैकी भारताचं म्हणजे आपलं हिंदुस्थानाविषयी केलेलं जे काही सादरीकरण तेच जाट पिक्चरमध्ये जर बघितलं तर त्याचं बिभत्स रूप आज बघायला मिळतं. म्हणजे ही जी प्रबोधनाची माध्यमं होती ती हळूहळू बिघडायला लागली आणि त्याचाच पगडा आता मुलांच्या मनावर येत आहे, पालकांच्या मनावर सुद्धा येत आहे. पालकच या सगळ्या गोष्टीला कारणीभूत असं म्हणणं आहे. समाज हा स्वतः त्यामध्ये दिसून येतो. आपण आता गेले कित्येक दिवस बघते की ध्वनिवर्धक लावू नये आणि डीजे लावू नये म्हणून आंदोलनं चाललेली आहे. खरी गोष्ट आहे, समाजात हा हळूहळू व्हायला लागला, परंतु त्याचं स्वरूप वेगळं झाल्यामुळं मुलांना नाचायला मिळालं, काय बागडायला मिळालं, संपलं. पण त्याची देशभक्तीपर काय? आता यात एकही मुलगा इथं पालक घेऊन आलेला नाही. याचा अर्थ काय की मुलांच्यात ती शाळेत फक्त मिळतं. आता शाळा आज काल आणि आज 8 ते 2:15 होती. लगेच पालक म्हणले कशाला टायमिंग बदलायचं, काय कारण आहे? बरं होतं आपलं लवकर उठायला लागला आम्हाला. मुलंही म्हणली कशाला इतक्या लवकर उठवलं आम्हाला. पण सरकारचा हेतू काय होता की सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करून तुम्ही शाळेचं कामकाज करायचं, हा सरकारचा हेतू होता. कोण समजूनच घेत नाही. ही भयानकता आज समाजामध्ये आपल्याला दिसते. या कार्यक्रमासाठी आवर्जून असणारे आमचे मित्र श्रीयुत संतोष वाघ, खऱ्या अर्थाने त्यांचा आवाज ऐकल्यावर तुम्हाला समजेल की कुठल्याही शब्दामधलं ताकद काय असते आणि त्याचं भेद कशी करायची असते हे त्यांच्याकडनं शिकावं. आमचे दुसरे मित्र श्री सुधीर मुळे हे सुद्धा उत्तम असे गायक आहेत. त्यांनी वाईचा सुगमगीत गायन स्पर्धा त्यांनी गाजवलेली आहे, ती सगळ्यांना ज्ञात असेल. माझी विद्यार्थिनी सौ धनश्री बगाडे, तिचा सुंदर आवाज आहे. 6वीला माझ्याकडे होती गावडशी हायस्कूलला, तेव्हा तिची मी प्रार्थना ऐकली ती. तिला म्हणलं अगं तू आयुष्यात तुझं काहीतरी करशील आणि बरोबर आज तुम्हाला त्या रूपानं इथं गायकीच्या रूपानं आज तुम्हाला दिसत आहे. आणि या व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि श्री चिटणीस सरांनी तर आम्हाला खूप हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. दरवर्षी दीपलक्ष्मी पसंतीचा दिवाळी पहाट कार्यक्रम त्याचे साक्षीदार इथं शेळके सर आहेत. दिवाळी पहाट कार्यक्रम बऱ्याच वेळा आम्ही घेतलेला आहे, शेळके सरांनी निवेदन केलेलं आहे. मुळे सर असतात, मागच्या वेळा सुद्धा कार्यक्रम घेतला होता. मध्ये करोनाची जेव्हा लाट आली तेव्हा त्यांना प्रश्न पडला की आता ओपन कसा कार्यक्रम घ्यायचा शाहूपुरीमध्ये. पण त्यांनी काय केलं, इथं घेतलं, इथं कार्यक्रम घेतला आणि त्याचं लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबला केलं. मी आणि मुळे आणि ते घाणी म्हणून आम्ही तिघं होतो, तिघांनी इथं कार्यक्रम घेतला. म्हणजे हे जे सातत्य कार्यक्रमाचं आहे ते चिटणीस सरांनी सोडलं नाही. कलाकाराच्या पाठीमागे लागून ते काम पूर्ण करून घेणे आणि एकही वर्ष पुढता कामाने उपक्रम सुरू करणं फार सोपं असतं. आपण सगळे प्रारंभशूर असतो, पण उपक्रम टिकवणं हे फार अवघड असतं. श्री चिटणीस त्याचे अपवाद असं मी म्हणेन की त्यांचं नेहमीच हट्ट असतो की अरे चांगलं काहीतरी करा. शाळेत सुद्धा त्यांच्या 4 शाखा आहेत हायस्कूलच्या. ते म्हणतात काहीतरी वेगळं पाहिजे मला. तुम्ही काय पुस्तक वाचणार, अभ्यास करणार, मार्क पाडणार तुम्हाला मिळा, पण काहीतरी वेगळं करा, काहीतरी तुमचं एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी दाखवा. तिथं माझ्या शाळेचं नाव लोकमंगल ग्रुपचं येऊ द्या. ही त्यांचा नेहमी धडपड, अट्टहास हा
असतो हे शिक्षकांच्या पहिल्यांदा आम्हाला ऐकायला मिळतं. त्यांनी एकदा याचा सुद्धा कार्यक्रम घेतला होता, शिक्षक दिनाचा कार्यक्रम सुद्धा त्यांनी सरांनी एकदा घेतला होता. म्हणजे प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाप्रती त्यांची संवेदना ही नेहमी जागृत असते आणि ते त्या निमित्तानं त्या व्यक्तीचा सत्कार करणे आणि त्या व्यक्तीला तिथं प्रोत्साहन देणे. आजकाल प्रोत्साहन कोण कोणाशी बोलत नाही, काम असल्याशिवाय कोण कोणाला फोन करत नाही, पण सरांनी इथं आवर्जून हा आपल्याला हॉल उपलब्ध करून दिला आणि हा कार्यक्रमाचा अट्टहास त्यांनी खऱ्या अर्थानं सरांच्या माध्यमातून झाला. तर मी सरांचे पुन्हा एकदा आभार मानतो, सर्व इथं मान्यवरांचे आभार मानतो. इथं काही प्रेक्षक आता यायला लागलेले आहेत, त्यांचेही इथं मी मनापासून स्वागत करतो आणि माझ्या 2 शब्द संपवतो. एक मिनिट सर, आत्ता सर जे बोलले ना की चिटणीस सर कसे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रमशील आहेत त्याचा पुरावा मी आहे. आता सर म्हटलं शिक्षक दिनाला कार्यक्रम घेतो, तर सरांच्या तर्फे मला शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी मिळालेला होता आणि त्यात तुम्ही आज आठवण करून देते, मला त्याची आठवण झाली आज. फडके सर टाकताना विनंती करतो की या कार्यक्रमाचं ज्यावेळेला त्यांनी स्वरूप सांगितलं की अशा प्रकारचं आहे, त्यावेळेला 100% मी त्याला सांगितलं होतं की मी नक्की येणार आहे. कारण की देश म्हटलं की बाकी सगळं बाजूला, त्यानुसार मला थोडा वेळ लागला, परंतु यासाठी मी आले आणि बरोबरच इतकं चांगले कलाकार सगळे आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांचं गायन आहे की अंगावरती देशभक्तीपर गीतं त्यांची सुरू झाली की अंगावरती रोमांच उभे राहतात आणि त्या पद्धतीचा तो कार्यक्रम आहे. सर निश्चितच कालच राज्यस्तर सुद्धा निश्चित झाले, माझे आयुक्त साहेब असतील, त्यानंतर आपल्या सन्माननीय महोदयांनी सुद्धा मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे की देशभक्तीपर गीतं आणि याचं गायन सुद्धा शाळांमध्ये जर झालं तर मुलांच्या मध्ये ती जी राष्ट्रभक्ती आहे, जी बीजं आहे ती निश्चितपणे चांगल्या पद्धतीने रुजून त्याचा पुढं विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनण्यासाठी उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून अशा प्रकारची जी काही देशभक्तीपर गीतं आहेत त्यांच्याशी पाहता किंवा आपण असं म्हणूया की ती राष्ट्रभक्ती रुजवणारी जी काही गीतं आहेत ती सगळी आपल्या मुलांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे प्रोग्रॅम्स मधून असतात किंवा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा या प्रकारचं शिक्षण देऊन की देशभक्तीपर गीतं परिसमाजाच्या म्हणून त्यावेळेला सुद्धा गायली जाऊन चांगल्या प्रकारे ते विद्यार्थ्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची बीजं रुजतील आणि इथलं जे पूर्ण एकत्रित जे काही साहेबांनी अरेंज केलेलं आहे एकत्रित म्हणजे फडके साहेब असतील, शेख असतील किंवा ही सगळी टीम असेल, तर यांचं जे काही गायनाचं म्हणजे म्हणतात ना की गायन एक असते की त्यामध्ये स्वतः रममान होणं, तर गाणारे ज्या वेळेला स्वतःच गीतामध्ये रममान होतात म्हणजे ते त्यामध्ये अगदी मुंगून जातात, त्यावेळेला तो भाव आपसुकच समोर असणाऱ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचतो आणि तो पोहोचतोय. खूप छान, तुमचं मनपूर्वक सगळ्यांचं अभिनंदन. पहिल्यांदाच मला वाटतं या टीमला मी भेटली असेल नाही, पण खूप छान झालं आणि अतिशय मला म्हणजे पुढे सर्व तुमचे जेवढे पण असे कार्यक्रम आहेत त्या सगळ्या कार्यक्रमांसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि आपण बोलवलं निश्चितच, आता मी प्राथमिकला काम केलेलंच आहे इथे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून आणि आता या योजनासाठी पुन्हा मी सातारा जिल्हा परिषदेतच आहे, तर हा विषय निश्चित कुठे ना कुठेतरी आपल्याला पुढे घेत आहे. की म्हणजे माझे आता 75 लेख झाले केसेस आणि मी त्याच्यावर माझा एवढा अभ्यास झाला, भगतसिंग असतील सगळ्या मंडळी जेव्हा मी लिहिलेला आहे आता आणि केसरीवाल्यांनी तर आता त्यांच्याबद्दल माहिती पाहिजे माझा पहिला लेख देणार एवढं मी ते व्यवस्थित दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी सातत्याने 2रं वर्ष पण मला कंटिन्यू केलं. तो शुक्रवारी लेख असतो, परंतु आपण जेव्हा ते वाचतो तेव्हा लक्षात येतं की काय योगदान आहे त्या लोकांचं. 20-20 वर्षांची मुलं, 14-14 वर्षाच्या मुली, म्हणजे बंगालमध्ये जे काम केलं, महाराष्ट्रामध्ये जे काम केलं आणि त्यापेक्षा लोकमान्य टिळक असं म्हटले होते एखादा जहाल क्रांतिकारक जाणं त्याचा अर्थ आम्ही 100 पटीने पुढे स्वातंत्र्य लढ्यामध्ये जातो. त्यामुळे हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे दोन्ही आहे, जहाल स्वातंत्र्य सैनिक आणि सत्याग्रह करणारे दोघांच्यामुळं ते झालेलं आहे काम आणि सर्व समाजातलं काम केलं. म्हणजे मी सांगू शकतो की नेताजी सुभाषचंद्र बोस हे जे सुटून गेले, एस्केप ऑफ नेताजी सुभाषचंद्र बोस हे जगात प्रसिद्ध आहे. म्हणजे ते इथून पहिल्यांदा पेशावरला गेले, परंतु पेशावर पासून काबूलपर्यंत जो प्रवास होता तो 1941 साली ओपन झाला आणि त्यांना पेशावरमध्ये ज्यांनी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी म्हणजे काय म्हणतो आपण थारा दिला, त्यांना 4 दिवस ठेवलं, पेशावर काबूलपर्यंत सोडलं,
हे तिन्ही कुठल्या समाजातले होते? मुस्लिम समाजातले. आणि दुसरं जे एक होते म्हणजे एका स्वातंत्र्य लढ्यातला गेलेला, फाशीवर गेलेला माणूस, परत नाव आहे लक्षात नाही, पण त्याचा भाऊ, पण त्यांनी फितुरी केली त्यावेळेला. त्यामुळे तिघांना पकडण्यात आलं, पण तिघांना पकडलेलं एकमेकांना माहिती इतके हाल केले तिघांचे. म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस तोपर्यंत पोहोचले. तर हे सगळं जे आहे ना हे आपल्याकडे पुन्हा पुन्हा आलं पाहिजे. म्हणजे हा कार्यक्रम हा सर्व धर्मांना एकत्र करणारा, चुकीच्या पद्धतीनं लोक जे वागतात त्यांना मार्गदर्शन करणारे त्यामुळे हे वाचन आपल्या माध्यमातून झालं पाहिजे. आता मी एकच उदाहरण घेऊन निंदा करत म्हणजे आपण असं म्हणतो की आता काय पण देशभक्तीपर करायचंय, तर तुम्हाला वेगवेगळे कार्यक्रम करता येतात. वेगवेगळे पर्यावरणामध्ये असेल, तुमचं बेरोजगारांच्या नोकरीसाठी असेल, श्रीमंत गरिबांची दरी मिटवण्यासाठी असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, जसं मॅडम काम करतात, एखादा गरिबाचा मुलगा शिकवणं हे सुद्धा देशभक्तीच आहे. त्याचं विंदाकरणीकरण उदाहरण मला फार आवडलं. म्हणजे विंदाकरणीकरांनी प्रचंड काम केलं, पण ते ज्या कॉलेजमध्ये नोकरीला होते त्या कॉलेजमध्ये व्हेकन्सीवर एक प्राध्यापक नेमले होते इंग्रजीची, आणि ती व्हेकन्सी संपणार होती आणि त्यांच्या लक्षात आलं की हा तरुण मुलगा आहे, हा मुलगा तर छान शिकवतोय गेले 6 महिने नोकरी, तर ह्याची नोकरी घेऊन त्याचा खर्च कसं होईल. तर त्यांनी एका क्षणाचा विचार न करता आपली नोकरी सोडली, आपण रिटायरमेंट घेतली आणि त्याला त्या कॉलेजमध्ये काम आलं. त्यामुळे हे आपण वाचलं पाहिजे. विंदाकरण सगळे जे लोक आहेत ना, विंदाकरण जे करते आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा नोकरी लागली आणि त्याचा काळ असा बदलत गेला. पूर्वी ते म्हणजे राष्ट्रीय सेवा दलात आले, पुढं गांधीजींच्या चळवळीत गेले आणि करत करत गेले. पण त्याहीपेक्षा त्यांचं पुढचं शिक्षणाला त्यांना जायचं होतं, तर त्यांच्या बहिणीचं शिक्षण त्यांच्या मित्रांनी केलं. तेवढे जात मी शिकवतो तिला. म्हणजे मग हे कुठं येतं, जेव्हा ते एखाद्या व्यक्तीला आपली नोकरी सोडून देतात ना, तर ही सगळं असं संस्कृती येत असते. ही सगळं लहानपणापासून शाळेपासून घडत असतं. त्यामुळे हे पुन्हा पुन्हा आता व्हायला पाहिजे, आवश्यक आहे. जरी देश आपला भारत देश असा आहे की आपल्याकडे आता कसं कुणी बघू शकत नाही, आपण छोटं राष्ट्र नाही आणि त्याच्यामागे लोकमान्य करतो. जे तुम्हाला माहिती पाहिजे की इंग्रजांची राजधानी कुठली होती? कलकत्ता होती. मग दिल्ली कशी झाली? तर कलकत्त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजी लोकांचे त्यांना मारायला चालू केलं. त्यांचे हाल झाले, त्यांची कुटुंब संपली अगदी, परंतु त्या धसक्याने त्याला तिला कारभार करता येणार कोणती दिल्ली की ह्या आपल्याला माहिती पाहिजे थोडक्यात. परंतु बंगाल सगळा भारतात आला. बंगाल तेव्हा नुसता बंगाल नव्हता. बंगाल म्हणजे बंगाल, आसाम, ओरिसा, पंजाब आणि खालचा असा म्हणून बंगाल प्रांत होता, तसं मुंबई प्रांत होता तसा. परंतु आपल्याला का जोडला गेला? तर लोकमान्य टिळकांनी बंगाल फाळणी केल्या की सगळ्या मंडळीला सपोर्ट केला. म्हणून पुणे ही त्या कालावधीमधली राजकीय राजधानी म्हणून केलं. तेव्हा हा अख्खा भारत, नाहीतर आपलं काय झालं असतं, अफगाणिस्तान सारखा देश, युक्रेन सारखा देश, असे देश जर झाले असते तर आपल्याला आयुष्यभर काय करावं लागलं असतं, कायम भीती. छोट्या राष्ट्राला भीती असते, भारताला भीती का नाही? भारत एवढा प्रचंड आहे, भारतावर आक्रमण होणं याचा अर्थ माहिती समजून घ्या. त्यामुळे आपल्या हे लक्षात येत नाही. फाळणीच्या झळा तुम्हाला पोहोचल्या नाही सातारपर्यंत, या भागामध्ये फाळणीच्या झळा ज्या पोहोचलेल्या आहेत, ज्या म्हणजे आपण ज्या बॉर्डरला म्हणतो त्या जेव्हा आपण वाचू तेव्हा आपल्याला कळेल की काय हाल केले लोकांचे, काय हाल झालेले आहेत. आणि